तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहील तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. हालेलुया. या वचनात काय सांगतं? देवाचं वचन काय सांगतं? तुम्ही माझ्यामध्ये, वाचा ते पुन्हा वाचा. तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझे वचन तुम्हाला राहिले तर जे काही तुम्हाला पाहिजे ते मागा म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. देवाचं वचन सांगते या वचनात योहान 15 वचन 7 मध्ये, तुम्ही माझ्यामध्ये राहिला आणि माझे वचन तुम्हामध्ये राहिले तर तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते तुम्हाला काय होणार? प्राप्त होणार. हालेलुया. देवाचं वचन काय सांगत आहे? तुम्ही माझ्यामध्ये आणि माझं वचन तुमच्यामध्ये राहिलं तर तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होणार म्हणून देवाचं वचन सांगते. हालेलुया. आज आम्हाला प्रत्येकांना एक एक प्रश्न असतो, प्रत्येकांना एक एक गरज असते देवाजवळ मागण्याचं. हालेलुया. प्रत्येकाची विनंती असते, प्रार्थना असते, काय ना काय आम्हाला पाहिजे असते देवाजवळ. देव काय सांगतो? तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल तेव्हा तुम्हाला भेटेल म्हणून. हालेलुया. आणि जे कोण मागतात त्यांना देव देतो, ते प्राप्त होणार म्हणून देवाचं वचन सांगते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. निर्गम अध्याय 20 वचन 12 वाचा. ताईने आणले का तुम्हाला? राहू दे, निर्गम नाही, योहान अध्याय 14 वचन 14 वाचा. 14 अध्याय 14 वचन 14. वचन पण 14. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. हालेलुया. याच्यात पण काय सांगत आहे देव येशू? तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करणार. हालेलुया. इकडं मनीषाताईला जे काही आता मंदिरामध्ये आले ना मनीषाताई, आता तुम्हाला काय प्रश्न आहे देवाजवळ? तुमची इच्छा काय आहे? कसं काय प्रार्थना काय आहे तुमचं? घरात सुखाने चालावं आणि तुमचा नवरा दारू पिण्याचा सोडावा. तुमच्यासोबत प्रेमाने राहावं त्यांना. हालेलुया. असा प्रत्येकाचा प्रश्न असतो. हालेलुया. आणि देव सुद्धा तेच सांगत आहे, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागणार ते मी पूर्ण करणार म्हणून देवाचं वचन सांगतो. हालेलुया. मनीषाताईला एक प्रश्न असला तर, मनीषाताईची एक प्रार्थना असली तर सविताताईची पण एक प्रार्थना असते ना. हालेलुया. सविताताईने सांगितलं प्रार्थना, कामामध्ये त्रास देतात आणि स्वतःचं घर पाहिजे, जागा पाहिजे आणि त्यांचं जावय नामदेव विकास, त्यांचा मुलगा, त्यांचं पण दारूचा सुटका व्हायला पाहिजे. हे सगळं प्रत्येकानं एक एक प्रश्न असते ना. हालेलुया. इकडं आम्ही देवाच्या मंदिरामध्ये आलो आहोत तर आम्हाला एक काय ना काय एक प्रश्न आहेच. देवाजवळ आम्हाला काय ना काही मागायला देवाजवळ आम्ही काय ना काहीतरी आम्ही मागण्यासाठीच आलो या मंदिरामध्ये. आणि देवाचं वचन सुद्धा सांगते, योहान अध्याय 15 वचन 7 मध्ये सुद्धा सांगते आणि योहान अध्याय 14 वचन 14 मध्ये सुद्धा देवाचं वचन सांगते काय? तुम्ही माझ्या नावाने, म्हणजे कोणाच्या नावाने? येशूच्या नावाने. हालेलुया. येशूच्या नावाने मी जे काही मागणार आहे ते सर्व आम्हाला भेटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लहान लेकरांना सुद्धा प्रार्थना असते. हालेलुया. असं नाही की मोठ्यांच्या जीवनामध्ये त्रास आहे, मोठ्या माणसाच्या जीवनामध्ये संकट आहे, असं नाही. लहान लेकरांना सुद्धा एक प्रश्न असते. हालेलुया. लहान लेकरांना सुद्धा शिक्षणामध्ये चांगला पास व्हायला पाहिजे, मला चांगला अंक भेटायला पाहिजे, मी ज्या शाळेमध्ये शिकते ज्या वर्गामध्ये शिकते त्या वर्गामध्ये पहिला अंक यायला पाहिजे. असं प्रत्येकाने एक एक प्रार्थना असते, प्रत्येकाची एक एक
मागणी असते, देवाजवळ प्रार्थना असते. म्हणून देवाचं वचन पण सांगतं, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागणार तेव्हा मी ते पूर्ण करणार आहे. हालेलुया. तेव्हा ते तुम्ही जे काही मागाल तेव्हाच ते भेटणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुन्हा वाचा योहानमध्ये 14:14 तेच वचन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. बस एवढं. देवाचं वचन तेच सांगत आहे, तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी करणार आहे. हालेलुया. आणि मत्ते अध्याय 7:7 वाचा. 7:7. मागा म्हणजे तुम्हाला दिल जाईल. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. पुढे वाच. उघडले जाईल. कारण जो काही मागतो त्याला मिळते. बस. या मत्ते अध्याय 7:7 मध्ये देवाचं वचन काय सांगते? मागा म्हणजे तुम्हास मिळेल. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल. हालेलुया. या वचनामध्ये सुद्धा देव काय सांगत आहे? तुम्ही मागाल तेव्हाच तुम्हाला भेटेल. हालेलुया. कित्येक विश्वासी कित्येक जण येशूला मानणारे दुसऱ्यांना लावतात फोनला. पास्टर माझ्यासाठी प्रार्थना करता, ललिताताई माझ्यासाठी प्रार्थना करा, सुनीताताई माझ्यासाठी प्रार्थना करा, असं दुसऱ्यांना सांगतात फोन लावून, पण स्वतः करत नाही. हालेलुया. ललिताताईला सांगायचं, ताई माझ्यासाठी प्रार्थना करा. नंतर सुनीताताईला सांगायचं, माझ्यासाठी प्रार्थना करा मॅडम. असं आम्ही दुसऱ्यांना सांगतो. देवाचं वचन काय सांगतं? दुसऱ्यांना पण सांगा, नको म्हणत नाही, पण आपण स्वतःसुद्धा केले पाहिजे, स्वतःसुद्धा प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आमच्या स्वतःच्या तोंडाने आम्ही प्रार्थना केली पाहिजे. दुसऱ्यांना पण सांगा, पण नको सांगायचं नाही असं नाही, दुसऱ्यांना पण सांगितलं पाहिजे आणि आम्ही स्वतःसुद्धा केले पाहिजे. देवाचं वचन पण तेच सांगते, जेव्हा तुम्ही मागाल तेव्हाच भेटणार. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करणार तेव्हाच मी ते प्रार्थनेला उत्तर देणार म्हणून देवाचं वचन सांगते. हालेलुया. मत्ते अध्याय 7:7 मध्ये तेच सांगते, मागा म्हणजे तुम्हास भेटेल, मिळेल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल. ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो काही मागतो त्यालाच भेटते म्हणून देवाचं वचन सांगते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज या मंदिरामध्ये आलेल्या अनेकांना अनेक प्रश्न असते. हालेलुया. आणि जे काही आले नाही, आज एक शेतामध्ये जाऊन त्यांना शेतामध्ये काम करून थकून आले आहे, ते आहे जे आणि शेत राखण्यासाठी त्यांना आज येण्यासाठी त्यांना थोडं अवघड आहे म्हणून ते मी आले नाही, त्यांना सुद्धा एक प्रश्न आहे. हालेलुया. त्यांच्या मुलींसाठी सुद्धा आहे, त्यांच्या मुलींसाठी अनेकांना अनेक प्रश्न असतात. पण ते प्रश्नाला देव काय सांगत आहे? तुम्ही माझ्या नावाने जे काही मागाल ते मी तुम्हाला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि कारण जो कोणी मागतो त्यालाच ते भेटते. हालेलुया. पुढे वाचा वचन ते मत्ते अध्याय 7:7 पुढे. जो शोधतो त्याला सापडतो, जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाईल. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला थोड्या देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे? पुढे वाचा आणि थोडं वाचा. मग तुम्ही वाईट असणार आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणगी देण्यास तुम्हाला समजेल तर तुमच्यासाठी स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो विशेष करून
चांगल्या देखण्यात देईल. हालेलुया. आता या जगाचा बाप बघा. हालेलुया. या जगाचा बाप युवराजला गाडी घेऊन किती दिले का बाबा तुम्ही? युवराजला गाडी घेऊन दिले का तुम्ही? नाही ना, तुम्ही घेऊन दिले. तुम्ही तुमच्या पैशाने त्याला घेऊन दिले, होय ना? हालेलुया. आता जगातील बाप मुलाला जे काही पाहिजे असते बा, मुलगा जर आपण युवराज आपल्या बाबाला सांगतो, बाबा मला एक गाडी पाहिजे, मला जाण्यासाठी येण्यासाठी अडचण होते, गाडी पाहिजे. जगातील आपल्या बापासमोर तो सांगतो मला गाडी पाहिजे म्हणून. आता जगातील बाप केवढा का कष्ट होईना त्याला गाडी घेऊन दिला का नाही? युवराजला घेऊन दिला ना. जगातील बाप केवढं काय कष्ट होईना आपल्या लेकराला एक गाडी घेऊन दिला, तर आमचा स्वर्गातील बाप, हालेलुया, स्वर्गातील बाप आम्हाला जे काही पाहिजे आहे ते आम्ही जेव्हा त्याच्याजवळ मागतो तेव्हा तो आम्हाला देणार आहे. हालेलुया. ते या वचनामध्ये तेच सांगते, जगातील बाप तुम्हाला एवढ्या विशेष प्रकारे तुम्हाला घेऊन देऊ शकतो, तर आमचा स्वर्गातील बाप तुम्हाला किती पटाने नाही देणार, म्हणून देवाचं वचन सांगते. हालेलुया. तर या वचनामध्ये हे एवढंच आहे की आम्ही देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे. आमचा प्रश्न दुसऱ्यांना पण सांगू दे, पण स्वतः आम्ही आमच्या तोंडाने केले पाहिजे. हालेलुया. जेव्हा आम्ही स्वतः आमच्या तोंडाने प्रार्थना करतो तेव्हाच देव आम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रश्न, अनेक प्रश्न असतात. या समयी मी सर्वजण डोळे बंद करून मनीषाताईला जे काही मागायचं आहे, मनीषाताई प्रार्थना करणार आहे. सविताताईला जे काही मागायचं आहे ते मी प्रार्थना करणार आहे. आणि आजी शांताबाई ना, आजीला जे काही प्रार्थना ते मी प्रत्येकाने प्रार्थना करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आम्ही सर्वजण डोळे दाखवून आम्ही सगळेजण म्हणून प्रार्थनामध्ये